बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार. चांदवडच्या भडाणे येथील घटना. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. वन्य पशूच्या हल्ल्यात मृत्यू. चांदवड तालुक्याच्या इतिहासात पहिलाच प्रसंग. बिबट्याच्या हल्ल्यात मृत कुटुंबियांची आमदार रावलायर यांनी घेतली भेट. सांत्वन करून मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे फाट्यावर बिबट्याच्या हल्ल्यात रामदास आहेर हा इसम ठार झाला. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार. काल रात्री 9:30च्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर भडाणे येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटनास्थळी प्रथम चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास वाघ आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचले. वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर मृतदेह चांदवड रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. आज सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या शेत शिवारात येऊन पाहणी केली असता या ठिकाणी बिबट्याचे वावर असल्याचे सांगितले व या ठिकाणी आता 2 पिंजरे लावण्यात आले अशी माहिती वन विभागाने दिली. वन विभागाचे वनरक्षक श्रीमती पूनम साळवे, वनरक्षक सुनील खंदारे, वनरक्षक सुरेखा मरशिवने, वन विभाग चालक अशोक शिंदे व वनपाल व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे व शाळेतील मुलांनी शाळेत जाताना काळजी घ्यावी. शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावा असे आवाहन नायब तहसीलदार कसवे यांनी केले. यावेळी घटनास्थळी पाहणी करून डॉ. रावलायर यांनी घेतली माहिती. चांदवड तालुक्यातील भडाणे येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला रामदास आहेर या स्थानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. रावलायर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत रामदास आहेर या कुटुंबियांची भेट सांत्वन केले. शासन मयत कुटुंबियांना शासकीय नियमानुसार मदत मिळवून देण्याचे कटिबद्ध असल्याचे आश्वासनही डॉ. रावलायर यांनी दिले. मलचिंगचा पूर्ण खडखड आवाज झाला ना तेव्हा तो उठला आणि तिथे गवत्या घासात गेला. तेव्हा आम्हाला तो खरा कळला त्याची उंची. तोपर्यंत आम्हाला एकदम लहान दिसायचं पण खरी उंची कळली ना तर त्यानं उडी मारली ना तेव्हा कळलं तो कुत्र्यापेक्षा हा साधारण कुत्र्या एवढा तेवढा एकच दिसला म्हणजे इथनं हे गबळ आता जास्त यावेळेस गबळ खूप होते. बरोबर त्यामुळे फक्त आम्हाला काय त्यांचे पहिले पाय दिसले अगोदर पूर्ण असं इथं खाल्लेलं होतं. बाबा आम्ही आहेत सर्व तुमच्या सोबत. हे नातवंड पाबर तुमचे दादा इकडे इथे हे नातवंड हाच मुलगा आहे तुमचा. आता यांच्यातच पाहिजे मुलगा आपला. हा यांना आधार द्यायचा. हा कुठे गेले बाबा 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 गप्प बसा. पाणी नाही म्हणता. बाबा शांत बसून सांगा. 2 शब्द सांगा बरं मला. हा रडू नका. बसून खातो आम्ही बॅटरी चमकून आमच्या घोडून बघितलं. आम्ही अजून घाबरलो. परत अजून जोरात तिकडे येऊन गेलो आणि मोठी गाडी घेऊन इकडे आलो. त्यावेळेस मग तिथून पळून गेला मोठी गाडी घेऊन इकडे आलो. काहीच नव्हतं.
भडाणे गावामध्ये रामदास सीताराम आहे या 43 वर्षीय व्यक्तीवर काल रात्री वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्या बाकीच्या ज्या शासकीय फॉर्मॅलिटी आहेत त्यांचं PM करणे आणि पंचनामा वगैरे या गोष्टी सुरू आहेत. आणि फॉरेस्ट विभागालाही याबाबत कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी त्यामध्ये प्राथमिक उपाययोजना म्हणून भडाणे गावामध्ये 2 ठिकाणी पिंजरा उभा केलेला आहे. आणि तसंच ते जी त्यांची मदतीसाठीची आवश्यक कारवाई आहे पंचनामा वगैरे ती करून त्यांचा आज सुरू आहे. ज्या ठिकाणावर हा हल्ला शेतकऱ्यावर झाला तिथून तो पिंजरा लावून आणि पकडण्यात येईल, परंतु अजूनही कुठं त्या बिबट्याला सोडल्यावर तो एक नरभक्षक झालेला आहे. तर अजूनही कुठं याच्यानं धोका होऊ शकतो शेतकऱ्यांना. तर त्याच्यामुळे प्रशासन असं योग्य नवीन काही उपाययोजना काही केल्या आहे का त्यावर? फॉरेस्ट विभाग याबाबत कळविण्यात आलेलं आहे आणि त्यांचे प्रयत्न त्याबाबत सर्व ठिकाणी सुरू आहेत की जिथं जिथं शक्यता वाटेल तिथं काय काय उपाययोजना करता येतील त्याबाबत. आणि तसंच यामुळे आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील आणि त्या परिसरातील शेतकरी बांधव तसेच विद्यार्थी वगैरे यांनाही आवाहन करतो की त्यांनी थोडंसं रात्री किंवा या वेळेला आपल्याला स्वतःला जपूनच त्या भागामध्ये वावर करावा.